1 एप्रिल 2022 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीत मोडणीम ग्रामपंचायतीने नागरिकांकडून पाणीपट्टी, घरपट्टी, गाळेभाडे, आठवडा बाजार, दाखले फी व इतर कराच्या माध्यमातून मोडणीम ग्रामपंचायतीला अंदाजे 55 लाख रुपये प्राप्त होत असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडगे यांचे म्हणणे असून या 55 लाखाचा हिशोब माहिती अधिकारांतर्गत अर्ज करत दिनांक 7 डिसेंबर 2023ला सिद्धार्थ शेंडगे यांनी मागितला आहे. ते मोडणीम ग्रामपंचायतीने 30 दिवस उलटून गेले तरी दिली नाही. या माहिती अधिकाराच्या अर्जावर माननीय विस्ताराधिकारी कुर्डवाडी यांच्याकडे 11 जानेवारी 2024ला अपील करण्यात आले होते. या अपिलावर 29 जानेवारी 2024ला ग्राम विस्ताराधिकारी, ग्रामसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान 7 दिवसाच्या आत लेखी माहिती द्यावा असा आदेश ग्रामसेवकांना देण्यात आला होता. मात्र महिना झाला तरी या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. 20 महिन्यामध्ये कर रूपाने मोडणीम ग्रामपंचायतीला अंदाजे 55 लाख रुपये प्राप्त होतात. त्यापैकी त्या 20 महिन्यात 24,40,000 रुपये कामगार पगार, घंटागाडी यासह व इतर खर्च आहे. उर्वरित 30 लाख रुपयाचा हिशोब का दिला जात नाही? तो हिशोब का लपवला जातोय? पैसे काढण्याचा व तो खर्च करण्याचा अधिकार ग्रामसेवक व सरपंचांना असून या 30 लाखाच्या बाबत काय, असा सवाल विचारला जात आहे. आज मोडणीम ग्रामपंचायतीची मासिक मीटिंग असून माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडगे यांनी याबाबत काल सोशल मीडियातून मेसेज व्हायरल केला असून आजच्या मीटिंगमध्ये यावर चर्चा होणार का? या माहिती अर्जाबाबत विरोधी गट काय भूमिका घेणार? यावर सध्या मोडणीममध्ये चर्चा रंगत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.